नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। अण्णा ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक लगेचा ध्यास आहे, ज्यांच्या नसानसात सामाजिक कार्याचा दोष आहे, असे तुम्ही खेड तालुक्याचे प्रेरणास्थानात कृषी प्रधान देशाच्या काळाची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आज हॅपी दिवाळी गोड व्हावी त्या अनुषंगाने प्रत्येक माणूस आणि प्रत्येक गावचा नागरिक तुमच्यापर्यंत आलेला आहे। त्या अनुषंगाने आपण ह्या जमलेल्या सर्व बांधवांना कशा पद्धतीने हार्दिक शुभेच्छा देणार आहात। खेड्याळा विधानसभेमध्ये सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना, शेतकरी बांधवांना, व्यापाऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना मी दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, समाधानाची, भरभराटी जावो, आरोग्यदायी जावो आणि माझ्या मराठवाड्यामध्ये जे बांधव आहेत ज्यांना खरं म्हणजे या दिवाळीपासून निसर्गानं वंचित ठेवलं, त्यांच्यावर जी संकट आली, त्या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे। त्यांनासुद्धा अंतःकरणापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो। अण्णा, तुम्ही दिलदार आहात, दानशूर आहात, विचारवंत व्यक्तिमत्व आहात आणि सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये तुम्ही एक ठसा निर्मिती केलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला ही प्रेरणा आणि ऊर्जा कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे? मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। माझी सुरुवात आमचा सरपंच तालुक्यात आहे, त्यामुळे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळेच लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांच्या अडचणीला मदत करणं हे काम मी पूर्वीपासून केलेलं आहे आणि सतत ते माझं चालू राहणार आहे, ते माझ्या रक्तामध्ये आहे। अण्णा, किती असल्या समस्या गंभीर त्याची तुम्हाला पर्वा नाही, तुम्ही पुढचं पाऊल टाकल्यानंतर मागं वळूनच पाहत नाही, तर त्या अनुषंगाने तुम्ही आतापर्यंत शिवसेनेचा भगवा फडकवला, त्याच्यानंतर नवे वर्ष, नवी आशा, प्रारंभ नव्या वर्षाचा आणि विकास घड्याळाच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी केलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्याला कसं वाटतं? आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मी शिवसेनेमध्ये होतो, त्या काळामध्ये तालुक्यामध्ये शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं। कालांतरानं आपल्या सगळ्यांना माहिती, शिवसेनेनं स्वर्गीय नारायण पवार यांना 2004 साली उमेदवारी द्यायचं ठरवलं आणि त्यामुळं नाविलाजानं मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं लागलं। त्या दिवसापूर्वी आज तागायत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळाची प्रामाणिक आहे। अण्णा, ओसाडमाळ राण्यावरती बीज अंकुर पेरणारे समाजातील सर्व गरीबातील गरीब घटकांना एक मंत्रीपद देणारे शरदचंद्रजी पवार कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री साहेब यांचे आशीर्वाद आपल्या किंवा यांचे पाठबळ आपण यांच्याकडून काय घेतलेलं आहे? अखंड देशाला त्यांचं पाठबळ आहे, महाराष्ट्राला आहे, पुणे जिल्ह्याला आहे, ते देशाचे नेते, त्यामुळे माझ्या राजकीय जीवनात त्यांची मदत झालेलीच आहे मला। नाही, ती प्रेरणा आणि ऊर्जा कशी मिळाली आपल्याला राजकीय वर्तुळात? असं आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि या समाजामध्ये ज्यांचं योगदान आहे, म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, स्वर्गीय वसंतराव नाईक असतील, ही जी महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याची मंडळी आहे, यांच्या प्रेरणेनं मी माझं जीवन घडवलं। त्याचेच अनुयायी शरद पवार आहे, त्यामुळं एक काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा नेता, त्याच्यामागे आपण उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका माझी पूर्वीपासून होती। अण्णा, यश कधी दूर न राहिले, कीर्तीला असा आकार यावा आणि तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक क्षण काय केलेलं आहे, फुलून साखर केलेला आहे, जीवन यशस्वी केलेलं आहे आणि आज बिगुल वाजलं रे वाजलं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे लक्ष सर्व या निवडणुकीकडे लागलेले आहे आणि सर्व उमेदवार आपल्या पाठमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलेले, तर त्या अनुषंगाने आपण दीपावलीच्या शुभमुहूर्तावरती त्यांना काय शुभ आशीर्वाद दिले? पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। या निवडणुका तेव्हा लागल्या, आरक्षण झालंय, गटगटांची रचना झाली, लोक इच्छुक आहेत व आपल्याला उमेदवारी मिळाली। इच्छुका असू नये, काम करणारा कार्यकर्ता हा इच्छुक असला पाहिजे, त्याला मदत करणं हे नेत्याचं काम आहे आणि म्हणून मी त्याला मदत करण्याचं काम करतो। आत्ताच अण्णांनी सांगितलं, जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ती आपल्या व्यक्तिमत्वाने आणि उत्तुंग कर्तृत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि जनकल्याणाचं कंकण हाती बांधून गोरगरिबांच्या प्रगतीसाठी आज मोहिते घराणं, कारण जमिनीची किंमत आणि मोहिते पाटलांची किंमत या समाजाला कळलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज मोहिते साहेब प्रत्येक म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबांच्या गळ्यातले ताईर बनलेले आहेत। अण्णा, तुमच्या असेच पाऊल तुमचं पुढे पुढे जावं गगनाकडे
आणि क्षितिजाकडे गगनाला गवसण घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना आमच्या हृदयामध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.